गोंडपिंपरी तालुक्यातील वढोली इथं वादग्रस्त दारू दुकानाविरोधात ग्रामस्थांनी उभारलेला प्रदीर्घ संघर्षाला अखेर यश आलं आहे. ग्रामस्थांचा तीव्र विरोध, ग्रामसभेचा ठराव आणि मतदानातून व्यक्त झालेली जनभावना याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी वढोलीतील SK बार अँड रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद करून दारू दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश 18 ऑगस्ट रोजी दिले. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण असून 19 ऑगस्ट रोजी सरपंच राजेश कवठे यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाचे आभार मानण्यात आले. वढोली गावात दारू दुकान सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात 19 जून रोजी ग्रामस्थांनी गोंडपिंपरी मूल मार्गावर तब्बल 10 तास रस्ता रोको आंदोलन केलं होतं. संध्याकाळी 4 वाजता सुरू झालेलं आंदोलन पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू होतं. आंदोलनात सुमारे 500 महिला व 500 पुरुष तसंच बालकांनी सहभाग घेतल्यानं प्रशासनाला तातडीनं याची दखल घ्यावी लागली. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत 20 ते 30 जून दरम्यान बार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. संघर्षादरम्यान 52 नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र ग्रामस्थांनी माघार न घेता सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे ग्रामस्थांच्या लढ्याला यश मिळालं आहे. वढोली गावामध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून दारूबंदी असून सुद्धा शासनाने वढोली गावाचं हित लक्षात न घेता किंवा वढोली ग्रामपंचायतला कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वढोलीमध्ये बिअर बारला परवानगी दिली. त्या विरोधात ग्रामस्थ व ग्रामपंचायत आक्रमक होऊन वढोलीमध्ये रस्ता रोको करण्यात आला. पूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने परत ग्रामसभा लावून एकत्र एकमताने मतदान घेऊन गावामध्ये दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि याला माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी मान्यता देऊन गावामध्ये कायमची बिअर बार व दारूबंदी करण्याबाबत सहमत दर्शवलं आणि कलेक्टर मॅडम यांनी निर्णय दिला. दारूबंदीच्या म्हणजे दारूबंदी झाली बा म्हणून आम्हाला आदेश दिला. त्याबद्दल शासनाचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि आम्ही ग्रामस्थांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत.